नमस्कार मित्रांनो, मी एक आज वेगळे गावाला आलोय. तर माझे ना घरवालीची दाढ दुखते, तर मी तिला घेऊन एक गावाला आलोय. तर तुम्हाला दाढ दाखवतो. तर ही पहा, ही जी आहे ना दाढ पूर्ण सुजेल आहे. आणि ही आई आहे, ही आई जी आहे ना औषध देते दाढीवरचा. पण ना दाढीवरचा औषध दिल्यावर ना डायरेक्ट ना त्या दाढीमधून जे आहेत ना आळ्या पडत आहेत. तर ह्या ती औषध कुठते. तर आता तुम्हाला मी ना लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे का आळ्या कशा पडत आहे आणि काय कशी आपली म्हातारी आया कशी आळ्या काढते ना ते पूर्ण दाखवणार आहे. आणि इथं ना कोणी रोज रोज म्हणजे पेशंट येत राहते हे गावाला. तर आता हे दोन तीन जोड्या आल्या आहे. आता हा भाऊ आलाय, हा भाऊ आलाय, म्हणजे त्यांच्या ज्या घरवाले आहेत ना त्यांच्या दाढा दुखत आहे, तर त्या आल्या इथं. तर मी आता तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. आता ही जी आहे ना औषध कुठते. तर आता औषध कुठल्यानंतर तिनं एक छोटीशी अशी गोळी देईल ती दाढावर ठेवायला. मग त्या झाला ना का ती थुकाय लावल एक पानावर आणि मग ती स्वतः त्या आळ्या दाखवल. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे लगेच. तर अशा प्रकारे ना एकदम चूर्ण करून घेतला जात आहे. तर तुम्ही पाहू शकता. म्हणजे तर आता पहा गोळी खायला दिली पहा. असं ना दाढावर दाबून धर. आया सांगते का हे गोळी जी आहे ना ही दाढ्यावर दाबून धरायची. तर मी आता तुम्हाला लाईव्ह दाबून धर. दातावर एकदम जिथे दुखत आहे ना तिथं दाबायला होते. आता तुम्ही पहा औषध. आता तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. तेव्हा तिने सुद्धा आला. आपण ना काही लोक सांगितलं कशा काय आळ्या पडत आहे, तर आपण ना लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. तर अशा प्रकारे कोणाची दाढ दुखत असेल तर कमेंट मध्ये आपल्या गावाचे नाव टाकून हाय करावे. मी त्याला त्या गावाचे नाव आणि पत्ता सांगेन. तर आमच्या बायकोची दाढ ही पूर्णपणे बरी झालेली आहे. तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवला. आळ्या कशा पडल्या म्हाताऱ्या आयानी आणि कशा औषध कुठून एक ते